चालू करा ठीक आहे. नमस्कार मंडळी, मी निखिल काटे सर्व प्रेक्षकांचं लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सहर्ष स्वागत करतोय. सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये धुवाधार खरं तर जे काही कमबॅक होता तो शहाजी बापूंनी या नगरपालिकेच्या झेंडारोहण या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये जे शहाजी बापूचे उमेदवार होते ते अगदी चांगल्या मताने या सांगोला नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर जे प्रभाग 6 मध्ये जे उमेदवार होते खरं तर ते एक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची लढत खरं तर या प्रभागामध्ये झालेली होती. आणि त्याच अनुषंगाने जे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करणार आहे. जे काही एक उमेदवार आहे तर आपण प्रथमतः त्यांच्याकडून माहिती घेऊया. ताई, तुमचं प्रथमतः नाव सांगा. नाव सांगा. समाधान सरगर. बरं, आता तुम्ही निवडून आलाय, तुमच्या काय भावना आहेत? बापूंनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल बापूंचा आभार मानतो. बापूंचा आभार मानतो. बरं, तर खरं तर बघितलं तर ही जी काही निवडणूक होती ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती. काय भावना आहे? जनतेच्या कोर्टात ती काय चालत नाही बघा. जनशक्ती धनशक्ती असलं काय सुद्धा चालत नाही. कारण जनताने एकदा ठरवलं की ठरवलंच. त्यात मग तुम्ही पैसा पाणी हा सगळा जनतेसाठी गवण गोष्टी आहे. कारण तुमच्याकडे जर बघितलं तुमच्या विरोधामध्ये म्हणजे बाळासाहेब एरंडे मालक जे की सांगोल्याला सगळ्या माहिती की म्हणजे एक धंदानगा माणूस आहे आणि पैशाच्या जीवावरती लोकांची मतं घेऊ शकतात आणि एखाद्याचा पराभव करू शकतात. आणि तुम्ही त्यांचा पराभव करतात, त्यांच्या मुलीचा पराभव यामध्ये केलेला काय वाटतंय? आता प्रभाग 6 मधली जनता स्वाभिमानी आहे म्हणून आज आमचा विजय निश्चित झाला. आणि बापूने एक मोठा आमचा विश्वास दाखवला आणि लोकशाहीचा 100% विजय झाला. बापूने आमचा विश्वास दाखवला. आनंद भाऊच्या संपर्कात येऊन आम्ही काम केली. बापूच्या मार्गदर्शनाखाली काम केली होती. आता येणाऱ्या काळात काय करणार त्या प्रभागामध्ये किंवा अडचणी दूर करण्यासाठी कसं नियोजन करणार? प्रभाग 6 हा क्षेत्रफळाने लय मोठा प्रभाग आहे, जास्त मोठा. 40% भाग प्रभाग 6चा आहे. आम्ही दोघं पण निवडून आलो तिथनं. प्रभाग 6च्या ज्या अडचणी लाईटचं डीपी असू द्या, शेतीचा प्रश्न, सिंगल पीसचा प्रश्न 100% आम्ही दोघांनी एक जीवानं 100% पूर्ण करणार. खरं तर बघितलं तर तो प्रभाग जो होता संपूर्ण जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण तालुक्याचं सुद्धा खरं तर त्या प्रभागाकडे लक्ष लागून राहिलं होतं. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गणपताबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी जी काही टीम होती ती भारतीय जनता पार्टीमध्ये केली आणि तोच उमेदवार तुमच्या विरोधात उभा केला होता. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी गळचेपी झाली होती? तसं काय नव्हतं बा. आम्हाला अगदी सोपं वाटलं. यज्ञबाला इकडे आलं असं आम्हाला सोपं वाटलं. खरं तर पहिल्यांदा का सोपं वाटलं तर जनतेशी संपर्क नव्हता त्यांचा. प्रभाग 6 मध्ये आमदार साहेबांचं काहीच नव्हतं. नव्हतं असं आज जनतेने दाखवून दिलं. ती ही लढाई कशी लढली आणि तुम्ही ही यश तुमच्या पत्रिकेस पाडली? आम्ही घर टू घर, होम टू होम नुसतं इलेक्शन फक्त ठेवलं नाही. त्याच्या आधी पण आमचं जनतेशी येणं जाणं संपर्क सगळं होता. सुख दुःखात जाणं येणं. गेल्या वेळी मी थोडक्या मतात पडलो होतो सोळाला, पण आम्ही जनतेशी सोबत होतोच. आणि तुमच्या भावना काय आहेत? काय खूप आनंद झालाय. गरिबाला न्याय मिळालाय आणि बापूंनी जे आमचे विश्वास ठेवले ते आम्ही विश्वासाला पात्र ठरलोय. कारण एका बाजूला बघितलं तर इतकी मोठी दिग्गज मंडळी होती आणि एका बाजूला खरं तर सर्वसामान्य कार्यकर्ते होते असं म्हणलं तर वावगं नाही. तर येणाऱ्या काळात मग आता काय करणार? कशा पद्धतीचे या प्रभागामध्ये असं सांगोला शहरासाठी विकासाच्या दृष्टीने? प्रभागातील सगळी कामे आम्ही पूर्ण करणार आहे. सर्व कामं, कुठलंही काम शिल्लक ठेवणार नाही. त्यासाठी दोघेही आम्ही प्रयत्नशील आहे त्यासाठी. तर एका बाजूला जर बघितलं तर शहाजी बापूंनी जी विजय सभा झाली त्या विजय सभेमध्ये सुद्धा एक गोष्ट सांगितली होती की जी काय तुमचा उमेदवार आहे तर खरा अगदी सर्वसामान्य घरातला अगदी शेळीपालन सारखा व्यवसाय करून जगतोय आणि धनदांडग्याचा खरं तर पराभव झालाय. 100% शेळ्या लागते त्या वहिनी आमच्या. गेल्या बघून मी थोडक्या मतात पडलो. मला 3 अपत्य असल्यामुळे उभा त्यांना मी वहिनीला उभा केलं. ऍक्च्युली माझी तयारी नव्हती तसं. उमेद चांडोलेंना आम्हाला द्यायचं होतं. उमेद चांडले तिकीट नाकारलं. सगळी परिस्थिती निर्माण झाली. तिकडून इकडे येऊन एक मधनं उभा राहिले. सगळ्याचा आम्हाला फायदा चांगला झाला या सगळ्या गोष्टीचा. तर आपल्यासोबत हे खरं तर प्रभाग 6 मधील उमेदवार होते आणि त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. कारण बापूंनीच विजय सभेमध्ये सांगितले होते की माझी जी काय उमेदवार आहे ते अगदी अत्यंत सर्वसामान्य आणि कष्टकरी घरातून येते. आणि तर त्यांच्या विरोधात जो काही उमेदवार होता तो खऱ्या अर्थानं धनदांडग्या स्वरूपाचा होता. परंतु आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय या प्रभाग 6 मध्ये झाला आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद.